नमस्कार शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मानसशास्त्र विषयाची पहिली प्रश्नपत्रिका पाहत आहोत. यामध्ये आपण मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर आजचे पहिले 30 प्रश्न घेत आहोत. पहिला प्रश्न आहे, वाढ ही संकल्पना प्रामुख्याने कोणत्या स्वरूपाची असते? बघा, तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर आपल्याला बघितलं पाहिजे की जे पर्याय दिलेले आहेत ते पर्यायामध्ये या ठिकाणी जी वाढ असते, वाढ म्हणजेच काय, तर उंची, वजन, आकार यामध्ये आपल्याला मोजता येण्यासारखे बदल असतात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 4 आहे डी, संख्यात्मक किंवा गुणात्मक, हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. विकास ही प्रक्रिया कधी थांबते? बघा, विकास ही प्रक्रिया कधी थांबते, तर विकास ही जी प्रक्रिया असते ती जन्म होण्यापूर्वी म्हणजे गर्भाशयापासून ते मृत्यूपर्यंत ती चालू असते. म्हणजेच काय, तर विकास ही प्रक्रिया कधी थांबते, तर मृत्यू चालू राहीपर्यंत किंवा मृत्यूपर्यंत ती चालू राहते. जो पहिला जो पर्याय आहे तेच याचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर परिपक्वता म्हणजे काय? तर या ठिकाणी आपल्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. परिपक्वता म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा, अनुवंशिक क्षमतेचा नैसर्गिक आविष्कार, केवळ पर्यावरणाचा परिणाम, शालेय शिक्षण, जाणीवपूर्वक केलेला सराव. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की परिपक्वता ही एक जैविक प्रक्रिया आहे जी वयानुसार नैसर्गिकरित्या घडत असते. म्हणून या ठिकाणी जो पहिलाच जो आपला पर्याय आहे ए, अनुवंशिक क्षमतेचा नैसर्गिक आविष्कार, हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा, विकासाचा शीर्षपुच्छ नियम काय सुचवतो? आता यामध्येच प्रश्नामध्ये उत्तर दिलेलं आहे. शीर्ष म्हणजे डोक्यापासून, पुच्छ म्हणजे खाली पायापर्यंत. म्हणून विकास हा जो आहे हा डोक्याकडून कुठे पायाकडे होतो. मग डोक्याकडून पायाकडे पर्याय क्रमांक कितवा आहे, तर पर्याय क्रमांक 4 आहे. विकास डोक्याकडून पायाकडे होतो. म्हणजे प्रश्नामध्येच कधी कधी उत्तर लपलेलं असतं. म्हणून पर्याय क्रमांक डी, विकास डोक्याकडून पायाकडे होतो, हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न 5 आहे की वाढ आणि विकास यांच्यातील मुख्य फरक कोणता? आता पर्याय दिलेल्या दोन्ही संकल्पना पूर्णपणे भिन्न आहेत. वाढ ही विकासाचाच एक भाग आहे. वाढ व्यापक आहे, विकास संकुचित आहे. वाढ आयुष्यभर चालते. आता वाढ जी आहे आयुष्यभर चालते, हा थोडाफार या ठिकाणी आपल्याला गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक सी म्हणजे ए आणि सी तर होऊ शकत नाही. फक्त बी आणि डी मध्ये थोडं कन्फ्युजन आहे. तर वाढ जी असते, विकासाच्या संपूर्ण प्रक्रियेत शारीरिक बदलांना आपण वाढ असे म्हणतो. म्हणजे वाढ हा विकासाचाच एक भाग आहे. म्हणजेच या ठिकाणी वाढ ही विकासाचाच एक भाग आहे. हे त्याचा पर्याय जे आहे ते बी पर्यायाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 6वा प्रश्न, बालकाच्या विकासावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा परिणाम होतो? तर यामध्ये केवळ अनुवंशिकता हा पर्याय होऊ शकणार नाही. केवळ पालकाची आर्थिक स्थिती हाही देखील पर्याय होऊ शकणार नाही. केवळ वातावरण पण होऊ शकणार नाही. मग अनुवंशिकता आणि वातावरण यांच्यामध्ये जी आंतरक्रिया असते, म्हणजेच काय, तर बालकाचा विकास हा त्याच्यातील उपजत गुण आणि त्याला मिळणारं सभोवतालचं पर्यावरण यांच्या एकत्रित परिणामातून होत असतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 सी, अनुवंशिकता आणि वातावरण यांच्या आंतरक्रिया, हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 7, विकासाचे तत्व असे सांगते की विकास सामान्याकडून विशेषकडे होतो. मग विकासाचं कोणतं तत्व असं सांगतं की विकास सामान्याकडून विशेषकडे होतो? तर आपल्याला 4 पर्याय आहे. वैयक्तिक भिन्नतेचे तत्व, सामान्यते विशेष तत्व, निरंतरतेचे तत्व आणि एकत्रीकरणाचे तत्व. तर यामध्ये बघा काय म्हणते ते, सामान्याकडून विशेष तत्वाकडे. मग आता बालक आधी सर्व वस्तूंना पकडण्यासाठी पूर्ण हात वापरतं. आपल्याला लक्षात येतं की जेव्हा बालकाचा विकास होत असतो तेव्हा बालक एखाद्या वस्तूला पकडण्यासाठी काय करतं, संपूर्ण हाताचा वापर करतं आणि शेवटी मग ते बोटाचा वापर करतं. म्हणजेच काय, सामान्याकडून विशेषाकडे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे सामान्यते विशेष तत्व, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, विकासाच्या कोणत्या अवस्थेला तणाव आणि वादळाचा काळ असं म्हटलेलं आहे? तर यामध्ये आपण बघू शकतो की बालकाचा जन्म झाल्यापासून तर 6 वर्षापर्यंत जो काळ असतो तो काळ या ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो. म्हणून या ठिकाणी स्टेनले हॉलच्या मते शारीरिक आणि मानसिक बदलांचा हा जो काळ आहे, हा काळ जो आहे तो काळ किशोरी अवस्था व कुमारावस्था जो असतो
तो खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे आहे 1 नंबरचा जो पर्याय आहे, किशोरी अवस्था म्हणजेच काय कुमारावस्थेमध्ये या ठिकाणी जे काही शारीरिक बदल असतात त्यामध्ये बदल तर होत असतात, पण मानसिक बदलामुळं सुद्धा या ठिकाणी मानसिक बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या त्या ठिकाणी तणावपूर्ण निर्माण करतात. म्हणून किशोरावस्था किंवा किशोरी अवस्था व कुमारावस्था या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा. विकासाचा समीप दूर क्रम म्हणजे काय? आता समीप दूर म्हणजे काय? जवळून दूर. म्हणजेच यामध्ये आपण बघू शकतो की मध्य भागाकडून बाह्य भागाकडे, त्याच्यानंतर डोक्याकडून पायाकडे, बाह्याकडून केंद्राकडे आणि पायाकडून डोक्याकडे. तर पर्याय क्रमांक 1 जो आहे मध्य भागाकडून बाह्य भागाकडे हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. त्याचं कारण विकास शरीराच्या मणक्यापासून सुरू होऊन हातापायांच्या बोटाकडे जातो, म्हणून मध्याकडून बाह्याकडे हे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक पहिलाच ए हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा. 2 बालके एकाच वयाची असूनही त्यांच्या विकासामध्ये फरक असतो, हे कोणत्या तत्वामुळे घडते? साधी गोष्ट आहे या ठिकाणी, कारण का वैयक्तिक प्रत्येक मूल जे असतं ते वेगळं असतं. म्हणजेच काही वैयक्तिक भिन्नतेचं तत्व या ठिकाणी लागू पडतं, कारण प्रत्येक व्यक्तीचा अनुवंश आणि वातावरण वेगळे असल्याने त्यांच्या विकासामध्ये सुद्धा भिन्नता आढळते. म्हणून वैयक्तिक भिन्नतेचं तत्व पर्याय क्रमांक 3 सी हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचं बघूया आपण प्रश्न क्रमांक 11. मानवी विकासावर कशाचा अधिक प्रभाव पडतो असे मानले जाते? पोषण, निसर्ग किंवा निसर्ग आणि पोषण यांची आंतरक्रिया आणि शेवटचं केवळ शालेय वातावरण. तर या ठिकाणी एकदम सोपं उत्तर आहे याचं. निसर्ग आणि पोषण यांची आंतरक्रिया जी आहे ते या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. आता त्याचं कारण का? आधुनिक मानसशास्त्रानुसार आनुवंशिकता आणि वातावरण दोन्हीही तितकेच महत्त्वाचे मानले जातात मानवाच्या विकासावर. म्हणून पर्याय क्रमांक सी निसर्ग आणि पोषण यांची आंतरक्रिया हे याचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 12. विकासाची प्रक्रिया कोणत्या अवस्थेपासून सुरू होते? 4 पर्याय दिलेले आपल्याला. शैशवावस्था, उत्तर बाल्यावस्था, गर्भधारणा अवस्था आणि पूर्व बाल्यावस्था. तर या ठिकाणी जो विकास जो आहे, कोणत्याही बालकाचा विकास जो असतो तो गर्भापासून सुरू होतो. म्हणजेच काय? विकासाची सुरुवात ही आईच्या गर्भात असल्यापासून होते. म्हणून पर्याय क्रमांक सी गर्भधारणा अवस्था हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. शिक्षकाने वैयक्तिक भिन्नता विचारात घेऊन काय केलं पाहिजे? काय करावे? 4 पर्याय दिलेले आहेत. अध्यापनात विविधता आणावी, हुशार मुलाकडेच लक्ष द्यावे, सर्व मुलांना एकाच शिक्षण पद्धती वापरावी, मुलं स्वतः शिकतील असे सोडून द्यावे. तर खालचे 3 जे पर्याय आहेत, 3 आपण शिक्षक असल्यामुळे आपल्या लक्षात येतं की खालचे 3ही जे पर्याय आहेत ते काही योग्य नाही. म्हणून शिक्षकाने वैयक्तिक भिन्नता विचार घेऊन अध्यापनात विविधता आणावी. पर्याय क्रमांक ए हे याचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणते विधान वाढीबद्दल चुकीचं आहे? बघा या ठिकाणी थोडा प्रश्न दिलेला आहे, चुकीचं विचारलंय. मग आता 4 दिलेले आहेत. वाढ ही विकासाचाच एक भाग आहे, अगदी बरोबर. वाढ ही बाह्य असते, हे पण बरोबर आहे. त्यानंतर वाढ ठराविक वयात थांबते, हे पण बरोबर आहे. तर मग या ठिकाणी वाढ ही मोजता येत नाही, हे मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. कारण वाढ आपल्याला मोजता येते. वाढ ही संख्यात्मक असते आणि ती निश्चित आपल्याला मोजता सुद्धा येते. कारण आपण उंची मोजतो, वजन मोजतो, याचा अर्थ वाढ मोजता येते. म्हणून या ठिकाणी वाढ मोजता येत नाही हे या ठिकाणी चुकीचं विधान आहे. आणि आपल्याला विचारलेलं काय आहे? तर चुकीचं विधान कोणतं आहे? म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी ही या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. वाढ ही मोजता येत नाही हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15. विकासाची गती कोणत्या टप्प्यात सर्वात जास्त असते? आता या ठिकाणी विकासाची गती बालकाचा जन्म झाल्यापासून किंवा गर्भधारणेपासून तर 6 वर्षापर्यंत जो असतो विकासाची गती जी असते त्या ठिकाणी सर्वात जास्त असते. म्हणून शैशवावस्था आणि पूर्व बाल्यावस्था. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले उत्तर बाल्यावस्था होऊ शकत नाही. शैशवावस्था आणि पूर्व बाल्यावस्था म्हणजे काय? जन्म झाल्यापासून 6 वर्षापर्यंतचा जो काळ असतो तो शैशवावस्था ते पूर्व बाल्यावस्था मानली जाते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी शैशवावस्था आणि पूर्व बाल्यावस्था हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 16. अनुवंशिकता म्हणजे काय? तर या ठिकाणी
अनुवंशिकता म्हणजेच काय, आपण माहिती आहे की रंग, उंची, बुद्धिमत्ता यासारखे गुण आईवडिलांकडून जनुकाच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतात. म्हणून पर्याय क्रमांक जो शेवटचा आहे डी, पालकाकडून संततीकडे येणारे जैविक गुणधर्म, हा या प्रश्नाचं हे योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 17, विकाराचे चक्राकार तत्व म्हणजे काय? तर या ठिकाणी 4 पर्याय आहे. विकास मागे वळून पूर्वस्थिती मजबूत करत पुढे जातो. विकास फक्त वर्तुळाकार असतो. विकास एका सरळ रेषेत होतो. विकासाची गती नेहमी सारखी असते. तर बघा, विकासाची गती नेहमी सारखी असते का? नाही. म्हणून पर्याय डी होणार नाही. विकास एका सरळ रेषेत होतो का? तर नाही. विकास फक्त वर्तुळाकार असतो? नाही. मग पर्याय क्रमांक 1 जो आहे ते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विकास मागे वळून पूर्वस्थिती मजबूत करत पुढे जातो. कारण बालक एका टप्प्यावर प्रगती केल्यावर ती टिकविण्यासाठी थोडा वेळ घेते आणि मगच पुढच्या टप्प्यावर जाते. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, बालकाचा सामाजिक विकास प्रामुख्याने कोठून सुरू होतो? तर बघा, टी व्ही आणि माध्यम नाही, मित्रमंडळी नाही, मग शाळा नाही. मग योग्य उत्तर काय आहे? कुटुंब हे बालकाचं पहिलं सामाजिकरणाचं माध्यम आहे. म्हणून सी, कुटुंब हे याचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 19, परिपक्वतेमुळे बालकात कोणते बदल होतात? तर या ठिकाणी आपण 4 पर्याय आहेत. ठराविक वयात दात येणे, गणिते सोडवता येणे, गाणे म्हणायला शिकणे, मुलाला सायकल चालवता येणे. तर या 4 पैकी पर्याय क्रमांक जो पहिला आहे ए, ठराविक वयात दात येणे. बघा, दात येणे ही एक नैसर्गिक आणि जैविक परिपक्वतेची प्रक्रिया आहे. म्हणून या ठिकाणी हा जो पहिला पर्याय आहे तो पर्याय याचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 20, विकासाचे भावनिक क्षेत्र कशाशी संबंधित आहे? मग या ठिकाणी आपण बघू शकतो भावनिक शब्द आलेला आहे. मग या ठिकाणी भावनांचे व्यवस्थापन आणि प्रकटीकरण हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण प्रेम, राग, भीती यासारख्या भावना समजून घेणे आणि त्या व्यक्त करणे म्हणजेच भावनिक विकास आहे होय. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बी, भावनांचे व्यवस्थापन आणि प्रकटीकरण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, शिक्षण प्रक्रियेत वाढ ही संकल्पना कोणत्या घटकासाठी महत्त्वाची आहे? तर या ठिकाणी बघा, शिक्षण वाढ, आता वाढ जी असते ही शरीराशी संबंधित असते. म्हणून या ठिकाणी जर बघू शकता की मुलाची उंची आणि वजन यावर त्याचं खेळातील सहभाग आणि कौशल्य अवलंबून असतात. म्हणून शारीरिक खेळासाठी आणि व्यायामासाठी या ठिकाणी आपल्याला हे जे उत्तर आहे हे उत्तर डी, शिक्षण प्रक्रियेत वाढ ही संकल्पना कोणत्या घटकासाठी महत्त्वाची आहे? तर डी, शारीरिक खेळासाठी आणि व्यायामासाठी महत्त्वाचे आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर डी हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 कडे जाऊया आपण. खालीलपैकी कोणता घटक आनुवंशिकतेचे नियम सांगतो? तर या ठिकाणी आनुवंशिकतेचा नियम जो आहे तो मेंडलेचा जो नियम आहे तो त्याचं योग्य उत्तर आहे. कारण ग्रेगर मेंडले यांनी वाटाण्यावर प्रयोग करून आनुवंशिकतेचे नियम मांडलेले आहेत आणि यांनाच आनुवंशिकतेचे जनक सुद्धा मानलं जातं. म्हणून मेंडलेचा नियम ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, उत्तर बाल्यावस्थेत मुलाचं लक्ष प्रामुख्याने कोणाकडे असतं? तर बघा, उत्तर बाल्यावस्था जी असते या ठिकाणी मित्रांसोबत जास्तीत जास्त वेळ मुलं घालवतात या वयामध्ये. म्हणून या वयात टोळी करून राहतात किंवा मित्रांना जास्त महत्त्व देतात. म्हणून समवयस्क गट किंवा मित्र पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विकासाची गुणात्मक बाजू म्हणजे काय? पुढचा प्रश्न आहे. तर विकासाची गुणात्मक बाजू म्हणजे काय? तर 2 इंच उंची वाढणे का? नाही. 5 किलो वजन वाढणे हे पण नाही. दातांची संख्या वाढणे हे पण नाही. तर या ठिकाणी विकास म्हणजे गुणात्मक म्हणजे त्याचे गुण वाढले पाहिजेत. आपल्याला संख्यात्मक वाढ नको आहे. मग गुणात्मक म्हणजे काय? समस्या सोडवण्यासाठी क्षमता निर्माण होणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण बौद्धिक कार्यक्षमता आणि कौशल्यात होणारी सुधारणा म्हणजेच गुणात्मक विकास आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणते विधान विकासाच्या संदर्भात सत्य आहे? बघा, विकासासंदर्भात, विकास हा संचयी म्हणजे कम्युनिटिव्ह असतो. विकास केवळ शारीरिक असतो का? नाही. विकास बौद्धिक असतो, भावनिक असतो, मानसिक असतो. म्हणजे पर्याय क्रमांक बी होऊ शकत नाही. विकास हा पूर्णपणे योगायोगाने होतो का? तर बिलकुल नाही. विकास ही एक सरळ आणि साधी प्रक्रिया आहे का? तर नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1, विकास हा संचयी असतो. म्हणजेच काय? तर
प्रत्येक नवीन बदल हा आधीच्या बदलावर आधारित असतो. अवलंबून म्हणण्यापेक्षा आधारित म्हणूया आपण. प्रत्येक नवीन बदल हा आधीच्या बदलावर आधारित असतो, म्हणून विकास हा संचयी असतो. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 कडे जाऊया आपण. परिपक्वतेचा अध्ययनावर काय परिणाम होतो? कारण परिपक्वतेशिवाय अध्ययन शक्य नाही. विशिष्ट शारीरिक आणि मानसिक तयारी असल्याशिवाय मूल कोणतेही कौशल्य शिकू शकत नाही, म्हणून परिपक्वतेशिवाय अध्ययन शक्य नाही. पर्याय क्रमांक ए हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा 27वा. बालकाच्या मानसिक विकासासाठी कोणते वातावरण सर्वोत्तम असते? तर या ठिकाणी आपण जर बघतो 4 पर्याय आहेत. सहज लक्षात येतं आपलं. दुर्लक्ष केलेलं चालेल का? नाही. अत्यंत कडक शिस्त असलेलं नाही. केवळ अभ्यासावर भर देणारं नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 ए मुक्त आणि लोकशाही प्रधान या ठिकाणी जे काही पर्याय आहे तो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण मुलांना विचार मांडण्याचं आणि चुका करण्याचं स्वातंत्र्य दिल्यास त्यांचा विकास अगदी चांगल्या प्रकारे होतो. म्हणून लोकशाही प्रधान आणि मुक्त वातावरण असलं पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक ए मुक्त आणि लोकशाही प्रधान हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 28. विकासाची पूर्वानुमेयता म्हणजे काय? तर या ठिकाणी 4 पर्याय आहे. प्रत्येक मुलाचा विकास सारखाच असणे हे नाही. विकासाचा अंदाज बांधता येणे. आता अंदाज तर आहे याच्यामध्ये. पुढे बघूया आपण. विकासाचा ठराविक क्रम लक्षात घेऊन भविष्यातील प्रगतीचा अंदाज लावणे. बघा या ठिकाणी अंदाज आहे, परंतु काय तर या ठिकाणी सध्याची त्याची कंडिशन बघून म्हणजे सध्याचा त्याचा विकास बघून मूल सध्या कसे आहे यावरून ते भविष्यात कसे असेल याचा मानसशास्त्रीय अंदाज बांधता येतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 सी विकासाचा ठराविक क्रम लक्षात घेऊन भविष्यातील प्रगतीचा अंदाज लावणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 29वा बघूया आपण. खालीलपैकी कोणता घटक पर्यावरणात येत नाही? तर बघा जी गोष्ट आपण बदलू शकत नाही ती गोष्ट पर्यावरणात कधी येत नाही. म्हणून या ठिकाणी शिक्षण, आहार आणि संस्कृती हे पर्यावरणात बदल होऊ शकतात, याच्यामध्ये येतात. मग काय येत नाही तर डोळ्याचा रंग जो असतो तो आपण चेंज करू शकत नाही. डोळ्याचा रंग हा आपल्याला जन्मजात असतो, अनुवंशिक असतो, कारण त्याच्यात आपल्याला कोणताही बदल करता येत नाही. म्हणून डी डोळ्याचा रंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण हाच घटक पर्यावरणात येत नाही. म्हणून डी हा योग्य त्याचं उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी 30वा प्रश्न. विकासाच्या कोणत्या अंगात स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती आणि निर्णय क्षमता यांचा समावेश होतो? नैतिक विकास, सामाजिक विकास, बौद्धिक किंवा बोधनात्मक विकास आणि शारीरिक विकास. बघा पहिला पर्याय नैतिक विकास, तर यामध्ये नाही होणार. सामाजिक विकासामध्ये होईल का? नाही. तर पर्याय क्रमांक 3 बौद्धिक किंवा बोधनात्मक विकास जो आहे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण का तर स्मरणशक्ती, विचार, तर्क करणे हे सर्व गोष्टी ज्या आहेत या मेंदूच्या कार्याशी संबंधित म्हणजेच काय बौद्धिक विकासाशी संबंधित असल्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे विकासाच्या कोणत्या अंगात स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती आणि निर्णय क्षमता असते? तर पर्याय क्रमांक 3 बौद्धिक किंवा बोधनात्मक विकास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. तर या ठिकाणी आशा करतो की तुम्हाला सर्वांना हे 30 प्रश्न जे असते 30 प्रश्न जे आहेत ते योग्य प्रकारे समजले असतील. लगेच आपण याचमध्ये आणखी 30 प्रश्न ॲड करत आहोत मानसशास्त्राचे, ते देखील आपण लगेच सुरू करत आहोत.